हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 34 साईजचा हा प्रिन्स कट ब्लाउज आहे क्रॉस पट्टीचा। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याची कटिंग पाहणार आहोत। तर एका ताईची कमेंट होती 34 साईजचा मला प्रिन्स कट ब्लाउजची पेपर कटिंग दाखवा म्हणून। तर बघा इथं एक पेपर घेतलेला आहे मी, बाजू एक पेपरची माझ्या साईडला ठेवलेली आहे आणि त्या साईडला आपल्याला इथं बघा ब्लाउजची उंची टाकायची आहे। तर इथं बघा 14 इंच मी इथं ब्लाउजची उंची घेतलेली आहे। तर बघा आपण इथं दोघं पार्ट सोबत कट करणार आहोत, म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आहे तो। तर इथं बघा 14 इंच वरती 2 लाईन आखून घेतल्या मी। आता त्याच्यानंतर बघा आपल्याला एक सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे इथं। तर इथं मोजून घेऊया, म्हणजे आपली लाईन आहे ती बरोबर येते की नाही तर त्यासाठी। तर इथे बघा सरळ अशी मी लाईन आखून घेते। तर बघू शकता अशी या पद्धतीने मी एक लाईन आखून घेतलेली आहे। तर त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला बाकीची मापं आहेत ते टाकायची आहे। तर बघा इथून आपल्याला 2-2 इंच या पद्धतीने सर्वात पहिले 2 इंचावरती मार्किंग करायची आहे खालीपर्यंत या पद्धतीने। मग मी इथं थोड्या अंतरवरती इथं बघा 2-2 इंच मार्किंग इथं करत या पद्धतीने लाईन आखून घेणार आहे। तर सर्व साईजसाठी बघा साईजनुसार हे बदलत असतं पफ येण्यासाठी त्यासाठी। तर इथं बघा या पद्धतीने मी लाईन आखून घेतली। तर बघा या पद्धतीने। तर इथे आपण 2 इंचची एवढा बॉक्स तयार झालेला आहे आपला। त्याच्यानंतर बघा जिथं आपण 2 इंच आखलेलं आहे ती लाईन आहे, तिथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर बघा इथं बघू शकता या पद्धतीने जिथं आपण 2 इंच मार्किंग केलेलं आहे, म्हणजे बॉक्स तयार केला आहे ती लाईन आहे, तिथूनच मी 5.5 इंचवरती शोल्डरचं माप टाकलेलं आहे। आता त्याच्यानंतर बघा 5.5 इंच आपण शोल्डर घेतलं आहे, तर 6 इंच इथं मुंडा घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं या साईजसाठी 5 इंच शोल्डर आणि 5.5 इंच मुंडा इथं घेऊ शकता। तुमचे जर कस्टमर तब्येत जर कमी असेल तर त्यानुसार तुम्ही इथं चेंज करू शकता। आता इथं बघा जिथं लाईन आखलेली आहे आपण तिथूनच आपल्याला हे बघा इथं दिसते, इथूनच आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर मी इथं 8.5 इंच छातीचा चौथा भाग टाकला। त्याच्यानंतर इथं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि या पद्धतीने एक लाईन ओढून घेऊया आपण। आता इथं बघा वरती जेवढं माप आलेलं आहे आपलं तेवढंच मी इथं छातीची घडी जेवढी आली वरती तेवढीच इथं आपण 10 इंच इथं मार्किंग करून घेऊया आणि या पद्धतीने एक लाईन आखून घेऊया। तर बघा या पद्धतीने। तर आता बघा इथं आपल्याला मुंड्याचे आकार देण्यासाठी पाठीमागचा जो मुंडा आहे तो इथं मी 1.5 इंच वरती मार्किंग केलं आणि पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपला 1 इंचावरती त्याचा आकार द्यायचा असतो। तर या पद्धतीने दोघं मार्किंग करून घेतले मी आणि इथं बघा या पद्धतीने व्यवस्थित असे आकार काढून घ्यायचे आपल्याला। हे बघा तर जिथपर्यंत आपण इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे त्या लाईनपर्यंतच बघा मी आकार दिलेले आहे मुंड्याचे, तर हे लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर बघा जी लाईन आखलेली आहे आपण तिथूनच पुढे आपल्याला गळारुंदीची मार्किंग करायची आहे। तर इथं गळारुंदी तुम्ही 2.25 इंचसुद्धा घेऊ शकता, मी इथं 2.5 इंच घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर बघा पुढचा जो गळा आहे तो 6 इंच घेते मी इथं, म्हणजे सर्व साईजसाठी मी इथं पेपर पॅटर्न तयार करताना 6 इंचचा गळा घेत असते, कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्स कट ब्लाऊज असो। तर या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं सिंपल असा मी गोलगळा आहे त्याची मार्किंग करून घेते। तर हे बघा या पद्धतीने आकार इथं देऊन दिला मी गळ्याला। तर हे बघा सर्वात पहिले आपण याची कटिंग करून घेऊया। तर बघा इथं कटिंग करताना आता जशी मार्किंग केली त्याच्याच वरती कटिंग करायची आहे। इथे सर्वात पहिले मी पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करून घेते इथं। तर हे बघा या पद्धतीने कटिंग करून घेतली आपण। आता इथं बघा जी गळ्याच्या साईडला आपण जिथं पट्टी सोडलेली आहे बघा एका साईडची, तर तिथून आणि खालीपर्यंत अशी तिरकस अशी लाईन आखून घ्यायची आहे, जसं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने। आता बघा आपल्याला खाली क्रॉस पट्टीची मार्किंग करायची आहे। तर क्रॉस पट्टीसुद्धा बघा मी पेपर कटिंग करताना 2.5 आणि 2 इंचची इथं क्रॉस पट्टी काढत असते। त्याच्यानंतर बघा नंतर कापडावरती किंवा आपण दुसरी एक्स्ट्राची वाढवत असतो। तर सर्वात पहिले इथे बघा आपण 2 इंचची पट्टी सोडली,
त्याच्यानंतर 2.5 इंच इथं गळा रुंदी घेतली आणि 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे. पुढचा गळा 6 इंच, मुंडासुद्धा 6 इंच घेतलेला होता. आणि इथं बघा 8 इंच आपण 8.5 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आणि खालच्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं मार्किंग करून घेतली. आता इथं बघा गळ्याकडील बाजूकडे मी 2.5 इंचवरती मार्किंग केली क्रॉसपट्टीसाठी आणि मुंड्याकडील बाजूकडे 2 इंच. आता वरून बघा आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर इथे 10 इंच मी टक्स पॉईंट घेतला, म्हणजे उभा टक्स असतो तो. आणि त्याच्यानंतर बघा आडवा जो टक्स आहे तो, आता ही तिरकस लाईन दिसते तिथून आपल्याला जो आपण पॉईंट घेतलेला आहे तिथपर्यंत किती येतं ते पाहायचं आहे. तर बघा थोडंसं किंचित तिकडे झालेलं आहे तो. तर ते अंतर जे आहे ते आडवा टक्सचं ते इथं मी 3.25 इंच इथं घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने आपण मार्किंग करून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, समजायला सोपं जाईल यासाठी. आणि हे बघा या पद्धतीने आपण आडवं टक्स माप होतं ते मोजलेलं होतं. आता इथं बघा उभा टक्स असा लिहून घेऊया आपण. आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही सुद्धा वहीमध्ये याच पद्धतीने आकृती काढू शकता. आता आडवा टक्स माप इथं मी 4.25 इंच इथं घेतलेला होता. तर या पद्धतीने मार्किंग करून झाली आपली. आता बघा इथं जी मधला जो टक्स आपण मोजला होता ती लाईन आहे, तिथून खाली मी 1 इंचावरती मार्किंग केलेली आहे, ती लाईन आहे तिला. आणि हे बघा या पद्धतीने हे क्रॉसपट्टी आहे आपली, त्याचे जे पॉईंट आहे ते असे जोडून घेऊया. म्हणजे गळ्याकडील बाजूकडे 2.5 इंचचा तो पॉईंट घेतला होता तो, आणि या साईडला मुंड्याकडे 2 इंचचा. आता इथं बघा आपलं महत्त्वाचं म्हणजे मधला जो टक्स आहे त्याची इथे आपल्याला मार्किंग करायची आहे. तर बघा मार्किंग करताना इथं लाईन वगैरे व्यवस्थित दिसत नव्हत्या. तर इथं बघा 1 इंच आणि आपल्याला 2 लाईनी घ्यायच्या आहे, म्हणजे 1.25 इंच इथं आपल्याला मार्किंग करायची आहे, ज्याचं टक्स आहे त्याची. तर बघा इथं 1 इंच मोजायचं आणि त्याच्या पुढे 2 लाईनी घ्यायच्या आहे. तर हे बघा या पद्धतीने दोघं साईडला आपण तेवढंच अंतर इथं मोजून घेऊया. आणि इथं टक्स आहे तो या पद्धतीने मार्किंग करून घेऊया. तर हे पहा या पद्धतीने आपण जोडून घेतलेलं आहे. तर इथे लिहून घेऊया म्हणजे लक्षात राहील. 1.25 इंच असं दोघं साईडला तेवढंच माप घ्यायचं आहे. आता इथं बघा आपल्याला जो मेन म्हणजे आपला कटोरीचा आहे प्रिन्सेसचा, तो आकार द्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असा आकार देऊन द्यायचा. आणि ब्लाऊज घातल्यावरती एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो. आणि क्रॉसपट्टीसुद्धा आपल्याला दुसरी एक्स्ट्राची वाढवायची आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर इथं बघा तुम्ही गोल गळा न घेता तुम्ही पानगळासुद्धा घेऊ शकता या पद्धतीने. बघा तुम्हाला हवा जसा आकार पाहिजे तसा तुम्ही इथं या पॅटर्नला देऊ शकता. आता इथं बघा पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत, म्हणजे सेपरेट करून घेऊया. तर सर्वात पहिले इथं बघा पुढचा जो पार्ट आहे तो मी इथं ठेवून देते आणि पाठीमागचा जो पार्ट आहे त्याची आपण इथं कटिंग करून घेऊया. तर हे बघा ही एक्स्ट्राची पट्टी इथं आपण आधी याच्यामध्ये कट केलेली होती मी, म्हणजे आखलेलं होतं. तर ते 2 इंचाची पट्टी होती ती सुद्धा, तर मी इथं कट करून घेते. तर हे बघा हा आपला पाठीमागचा पार्ट झालेला आहे. तर आपण आता इथे मार्किंग करून घेऊया याची. त्याच्यानंतर मग आपण बाकीचे पॅटर्न पाहूया. तर 2.5 इंचावरती गळा रुंदी घ्यायची आणि हवा तेवढा तुम्हाला गळा तुम्ही आवडीनुसार इथं घेऊ शकता. खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंचावरती मार्किंग करायची आणि गळ्यासाठी या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने. तर मी पेपर पॅटर्न तयार करताना बघा पाठीमागचा जो गळा राहतो त्याची कटिंग करत नाही, कारण मी हा पार्ट जो आहे तो जसा आहे तसा ठेवते आणि त्याच्यानंतर मी अस्तरवरतीच कटिंग करत असते. तर या पद्धतीने सिंपल असा गोल गळा घेऊन घेतला मी. त्याच्यानंतर बघा गळा काढलेला आहे त्या साईडहून आपल्याला काय करायचं आहे, टक्सची मार्किंग करायची आहे 4.5 इंच आणि उभा टक्ससुद्धा इथं मी 4.5 घेतलेला आहे. आणि पाठीमागचे जे टक्स आहे ते अर्धा इंच दोघं साईडला घ्यायचे आहे. तर हे पहा या पद्धतीने दोघं साईडला मी घेऊन घेतले. तर इथं बघा लिहून घेऊया आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंच शोल्डर, 10 इंचचा गळा. इथून आपण 4.5 इंच घेतलं होतं आणि उभा टक्स आहे तो सुद्धा 4.5 इंचचा घेतलेला होता. तर हे बघा हा पाठीमागचा पार्ट आपला रेडी झालेला आहे. तर आता इथं बघा आपण बाही पहिले कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर आपला पाठीमागचा पुढचा जो पार्ट कटिंग करायचा बाकी आहे तो आपण नंतर पाहणार आहोत.
तर इथं बघा बाही जी आहे ती 4 इंचची बाही होती आणि मी इथं बघा 4.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तर इथं बघू शकता 4.5 इंच मार्किंग केलं. तर इथे लिहून घेते म्हणजे लक्षात राहील. आता इथं बघा छातीची घडी आपण 10 इंच घेतलेली होती, त्याच्यातून 1 इंच मायनस करायचं. तर 9 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर बघा इथं 8.5 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिंग असं धरून आपले 10 इंच झाले होते. तर 10 इंचमधून आपण 1 इंच कमी केलं तर इथं 9 इंच आपली बाहीची घडी झालेली आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर बाही जर तुम्हाला कमी पडत असेल शिवताना तर तुम्ही हीच पद्धत यूज करा. तुमची बाही उरणार पण नाही आणि व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल. तर इथं बघा 9 इंच आपली बाहीची घडी रेडी झालेली आहे. आता बघा वरून आपल्याला आकार देण्यासाठी 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. म्हणजे उभं मार्किंग आहे ते. त्याच्यानंतर आतल्या साईडला 2 इंच मार्किंग करायचं आहे. तर जे 2 इंच आहे ते सर्व साईजसाठी आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला तिरकस अशी लाईन आखून घ्यायची आहे. तर हे बघा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा 1.5 इंचाचे आपल्याला 3 पॉईंट आहे ते आखायचे आहे इथं. हे बघा या पद्धतीने. आता पहिला जो आपण पॉईंट घेतला आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने. आता बघा या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीचा. म्हणजे मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. इथे हे बघा. तर खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहज जमेल. एवढ्या सोपी पद्धतीमध्ये मी तुम्हाला इथं आजच्या व्हिडिओमध्ये कटिंग दाखवलेली आहे. आता दंडघेर जे आहे ते 6.5 इंच आहे आणि 2 इंच मार्किंग आहे. म्हणजे मार्जिंग ठेवलेलं आहे. तर तेवढं आहे तेवढं मी इथं राहू देते. जसं आहे तसं मी. आणि त्याच्यानंतर बघा कटिंग करताना सर्वात पहिले वरचा जो मुंड्याचा आकार आहे बाहीचा तो सर्वात पहिले कट करायचा. तर हे बघा या पद्धतीने मी थोडंसं राहिलं होतं ते आपल्या इथं मार्किंग केलेलं तेवढं राहू दिलं आहे. कारण दुसऱ्या साईजसाठी सुद्धा आपल्याला ही बाही यूज करता येऊ शकते. बाही ओपन करून पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला कट करायचा आहे. तर इथं बघा आपली बाहीसुद्धा रेडी झालेली आहे. आता इथं बघा आपण क्रॉसपट्टीसुद्धा काढून घेऊया. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे त्याची कटिंग पाहूया. तर बघा इथं मी एक पेपर कट करून घेतला. त्याच्यानंतर बघा इथे क्रॉसपट्टी आहे तिची कटिंग करून घेऊया. तर बघा एक्स्ट्राची वाढवायची असते ती क्रॉसपट्टी मी इथं 3.5 इंच घेतलेली आहे आणि इथं 10 इंच गळारुंदी होती तर अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. कारण जोडताना जर कमी पडली त्यासाठी कमी पडते तर यासाठी. आता या साईडला मी 3 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि उरली तरी कट करता येते आपल्याला, त्याचं टेन्शन नाही. पण आपल्याला जोडताना जर कमी पडली तर तेवढा आपला टाईम वाचतो. उरली तर कट करता येते आणि कमी पडली तर जोडायला आपल्याला टाईम लागेल. यासाठी पहिले आपण एक्स्ट्राचं इथे मार्किंग करून कट करून घेऊया. आता इथे बघा थोडंसं किंचित खालच्या साईडला इथं गोलाकार आकार दिला मी आणि या पद्धतीने इथं क्रॉसपट्टी आखून घेतलेली आहे. आता जशी मार्किंग केली तशी इथं कट करून घेते मी. तर इथे बघा पुढचा पार्ट घेतलेला आहे मी. तर त्याची आपण कटिंग इथं बघा सर्वात पहिले पुढचा जो मुंड्याचा आकार होता तो कट केला. आता गळा आहे तसा मी इथं गोल गळा आहे तोच कट करते. तर हे बघा या पद्धतीने. तर तुम्ही हे पॅटर्न ठेवून जर ब्लाऊज कटिंग करत असाल तर गळा जरी गोल राहिला तरी आपण पॅटर्नवरती कोणताही आकार देऊ शकतो. तर हे बघा जसं मी दाखवते आहे कटिंग करताना त्याच पद्धतीने इथं पुढच्या पार्टची कटिंग करायची आहे. तर हे बघा या पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे. तर बघा कापडावरती हा जो गोलाकार आहे म्हणजे दोघं पार्ट आपले जॉईंट होतात त्या साईडला दोघं पार्टला अर्धा इंच इथं आपल्याला मार्जिंग ॲड करायची आहे. म्हणजे थोडं थोडं वाढवून घ्यायचं आहे कापडावरती. आता या साईडला इथं वाढवायचं आहे आणि हा पार्ट जो आहे तो ठेवणार या साईडला तुम्हाला अर्धा इंच कापडावरती वाढवायचं आहे. तर हे बघा पॅटर्न ठेवून जर तुम्हाला कापडावरती कटिंग कशी करायची ते पाहायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.